तोंडल्याची भाजी म्हटली की घरातले सगळेजण नाकं मुरडतात, पण आज जी भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ना, ती जर एकदा तुम्ही बनवली ना तर घरातले परत परत तुम्हाला तीच भाजी बनवायला लावतील, याची मात्र गॅरंटी. तर नमस्कार मंडळी, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल ना, तर आमच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशाच वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. चला तर मग वेळ न घालवता आपण या अगदी मजेदार आणि सुपर टेस्टी अशा भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले एका मिक्सरच्या भांड्यात मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे भाजलेले तीळ, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि 2 चमचे किसलेलं खोबरं घालायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सर्व मिश्रण मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, त्याबरोबरच 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 ते 1.5 चमचा मीठ आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे. आता भाजीसाठी लागणारे तोंडले आपण कट करून घेऊ. तर या ठिकाणी मी अर्धा किलो तोंडली घेतलेली आहेत. तोंडले आपल्याला दोन्ही बाजूंनी कट करून घ्यायचे आहेत आणि 4 फोडींमध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व तोंडले मी अगदी व्यवस्थितपणे कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हे तोंडले कट करू शकता. तर आता हे कट केलेले तोंडले आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आता एका कढईमध्ये आपल्याला 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे. जिरे मोहरी तडतडली की लगेचच कट केलेली तोंडली आपल्याला कढईमध्ये घालायची आहेत. आता तोंडली आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहेत. 2 ते 3 मिनिटानंतर तयार केलेला सर्व मसाला आपल्याला भाजीमध्ये घालायचा आहे. आता पुन्हा एकदा भाजी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे. मसाला भाजीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे. आता आपल्याला झाकण बंद करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. ही भाजी आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा एकदा झाकण काढून भाजी मिक्स करून घ्यायची, जेणेकरून ती खाली डागणार नाही. तुम्हाला भाजीमध्ये पाणी अगदीच कमी वाटत असेल तर थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी भाजीमध्ये तुम्ही घालू शकता. आता पुन्हा झाकण बंद करून ही भाजी आपल्याला पुन्हा 3 ते 4 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे साधारणतः 8 ते 10 मिनिटं मी भाजी छानपैकी वाफवून घेतलेली आहे. तोंडली शिजेपर्यंत आपल्याला भाजी वाफवून घ्यायची आहे आणि अधनमधनं आपल्याला परतत राहायची आहे. तर या ठिकाणी 8 ते 10 मिनिटं झाले आहेत आणि आपली अगदी खमंग अशी तोंडल्याची भाजी तयार झाली आहे. ही तोंडल्याची भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकता. तर मंडळी, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा.